नमस्कार मित्रांनो, रातच्या भानगडी या चॅनेलवर आपले स्वागत आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करू. मी पुण्याचा आहे आणि माझे नाव अमरदीप आहे. ही गोष्ट माझ्या बिल्डिंगमध्ये शीना नावाची आहे. जेव्हा मी पहिल्यांदा रोमांस केला होता माझ्या पुण्यामध्ये, माझ्या रूम भाड्याने आहे. ती आमच्या भाड्याच्या रूम मध्ये राहायची. माझी बिल्डिंग 5 मजली आहे. माझ्या रूम जवळच तिची रूम होती. माझी बायको माहेरला गेली होती तेव्हा हा प्रकार घडला. अगोदर आम्ही थोडं बोलायचो, पण माझी बायको माहेरला गेल्या वर्षी ना माझ्याशी जास्त बोलू राहिली होती आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझ्याकडे यायची. ती एका कंपनीत कामाला होती आणि कामावरून आली की घरीच यायची. मी घरी भजी खात होतो, मग घरचा दरवाजा वाजला. मी म्हटलं, कोण आहे? ती म्हणाली, मी शीना. मी दरवाजा उघडला. माझ्या समोर उभी होती शीना. मी म्हटले, यात आली. भजेकडे बघून म्हणाली, एकटाच खातो का? ती म्हणाली, ती भजे उचलून खाऊ लागली. तिने त्या दिवशी शर्ट घातला होता, त्यावर ती खूप हॉट दिसत होती. मी तिच्याशी गमंतीत म्हटलं, तू ज्याच्याशी लग्न करशील तो नशीबवान असणार, त्याला आईवडील मस्त बायको भेटणार. ती म्हणाली, काय माहित कसा भेटते ते. असं म्हणून ती भजी खात होती. माझा हात चुकून तिच्या मांडीला लागला तर तिने माझा हात तिच्या छातीवर ठेवला. त्यामुळे माझा बाबूराव टाईट झाला होता. मग मी हळूच तिच्या गालावर पप्पी घेतली आणि ती हसली. आता मी खुलेआम तिची बॉल दाबू लागलो. ती पण मला साथ द्यायला लागली. त्यामुळे मी आणखी जास्त जोरात गरम झालो आणि तिचे बॉल दाबू लागलो. तिचा श्वास वेगाने वाढत होता, पण तरी ती विरोध करत नव्हती. आता मी तिचे बॉल दाबत होतो, ती पण दाबून घेत होती. आता मला आवरत नव्हत. मग मी तिचा जोराने किस घेतला. ती पण मला पूर्ण साथ देत होती. तिचे बॉल दाबत असल्यामुळे ती जास्त गरम झाली होती. तिचे आवाज आता बाहेर पडू लागला होता, ज्यामुळे माझा बाबूराव आवरत नव्हता. आता मी बिनधास्तपणे किस घेऊ लागलो होतो. मग तिने माझ्या पैंटची चैन काढून माझा बाबूराव खाली वर करत होती. आता मी खूप जोशमध्ये आलो होतो, त्यामुळे मला आवरत नव्हत. मग मी तिचा टॉप काढला. तिचे बॉल खूप कडक होते. मग मी तिचे बॉल तोंडात घेतले. मग मी तिचा शर्ट खाली केला. आता ती माझ्या समोर उघडी होती आणि मी तिला तस पाहून दंग झालो. काय दिसत होती, एकदम चिकणी. तिने तिच्या पुच्छीचे केस क्लीन केले होते. मग मी एका हाताने तिचे बॉल दाबत होतो, एका हाताने तिची पुच्छी घासत होतो. त्यामुळे तिचा आवाज हे येऊ लागला आणि मी तिला उत्साह देत होतो. मी माझे काम सुरूच ठेवले. मग तिचा श्वास अजून वेगाने वाढला आणि ती हालायला लागली आणि तिच्या पुच्छीतून पाणी बाहेर पडल. त्यानंतर मी तिची पुच्छी चाटू लागलो, तसेच तिच्या पुच्छीत बोट घालू लागलो. मग मी म्हटलं, माझा बाबूराव घे तोंडात. किती मस्त चोखत होती. सगळा बाबूराव तोंडात घ्यायची. ती पूर्ण मज्जा घेऊन माझा बाबूराव चोखत होती. तिने चोखून माझा बाबूराव टाईट केला होता. मग ती म्हणाली, कर, मला कंट्रोल नाही होत. तुझा बाबूराव माझ्या पुच्छीत टाक. मग मी तिला बेडवर झोपवली. मग माझा बाबूराव तिच्या पुच्छीत घातल्यान ती आवाज काढत होती. मग तीन माझा बाबूराव घेऊन तिच्या पुच्छीत टाकला. त्यामुळे तिला खूप दुखायचं हे मी पाहिलं. ती जोराने ओरडली, जरा हळू कर. तिला म्हटलं, बर, कंटिन्यू. तिला 10 मिनिट केल्यावर तिने तिचे पाणी सोडले. आता तिची पुच्छी मऊ झाली होती. त्यामुळे माझा बाबूराव जास्त वेगाने आत बाहेर करायला लागला होता. मग म्हटलं, आता तू वरून. मग ती वरून आली. मग मी तिचे बॉल दाबत होतो वरून. तिला 5 मिनिट केल. नंतर म्हटलं, आता डॉगी शॉट मारू. तीन घेतली पोझिशन. मग टाकला आत. बाबूराव 5 मिनिट करत राहिलो. आता तिचा आवाज येत होता. माझा बाबूराव आत बाहेर करत होता. शॉट मारताना पक पक आवाज यायचा. त्या आवाजान मी जोरात करत होतो. तिचे बॉल दाबू राहिलो. थोड्या वेळाने म्हटलं, आता माझे पाणी पडणार आहे. तिला म्हटलं, कुठे टाकू? ती म्हणाली, सोडातच. तुझं पाणी आत घ्यायचं आहे. मग माझं पाणी तिच्या पुच्छीत सोडल. माझा बाबूराव बाहेर काढल्यावर ती चोखत होती. चोखून तीन माझा बाबूराव साफ केला होता. ती म्हणाली, तुझ्यासोबतचा सर्वात चांगला टाइम होता. बरेच दिवसापासून तू मला आवडायचा. तू तुझ्या बायकोला करतानाचा आवाज यायचा, ते आवाज ऐकून
मला पण करून घ्यावं वाटत होत ते टाइम आता होता ते मला गमवायचा नव्हता मला माहित होत तू एकटाच आहे म्हणून मी लवकर रूमला आली माझी आग विझवायची होती म्हणून खूप मस्त वाटल त्या दिवशी मी तिच्यासोबत 2 केळा केल मग सकाळी 5 तिच्या रूमवर गेली माझी बायको खूप दिवस आली नाही मग कायम दररोज करायचे अस करता करता काही दिवसांनी तिच्यात फरक दिसू लागला तिचे बॉल मोठे झाले होते आणि मागून तिचे हिप सुटले होते आपल्याला ही गोष्ट कशी वाटली ते नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब हे बटण दाबा